आमदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे। या संदर्भात पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली। यावेळी महाविकास आघाडीमध्ये आपण यापूर्वीच्या निवडणुका एकत्रपणे लढलोय, त्यामुळे एकत्रपणे याबाबत चर्चा करायला हवी होती अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। महानगरपालिकेमध्ये कुठेतरी शिवसेना एकत्र मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली। मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। आपण ऐकलं संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं। एकदा आम्हाला आमची ताकद आजमावायची आहे। मुंबई असेल, पुणे, ठाणे, नागपूर अशा सर्व महापालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। मुंबईसह नागपूरपर्यंत सर्व पालिका, त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। त्याचबरोबर अशा निवडणुकांमुळे कार्यकर्ते नेते तयार होतात। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय आणि हेच कारण देखील त्यांनी सांगितलंय मविया म्हणून या निवडणुकांना सामोरं न जाण्याचं। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। महापालिकांच्या निवडणुका आहेत, तर या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट एकट्याने निवडणूक लढण्याची शक्यता आहे। मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत संजय राऊत यांनी दिलेले आहेत। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। मोठी घोषणा संजय राऊत यांच्याकडून। येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार का असा प्रश्न एक राजकीय चर्चाविश्वात होता, पण त्यावर आता पडदा पडलाय, कारण शिवसेना ठाकरे गटाने एकट्याने या निवडणुका लढण्याची घोषणा आता केलेली आहे। तर या संदर्भात अजित पवार गटाचे नेते मंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया आली आहे। पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। संजय राऊत यांनी आज म्हटलंय की ठाकरे गट सगळ्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार आहे। महायुतीमध्ये तशा संदर्भात काही चर्चा आहे? तो त्यांचा इश्यू आहे, त्यांनी काय करावं, कोणाबरोबर लढावं, कोणावर लढू नये, कपडे घालून लढावं की बिगर कपड्याचं लढावं, तो त्यांचा प्रश्न आहे। की अंडरपॅन्ट घालून की लंगोट लावून लढावं, तो त्यांनी ठरवायचा प्रश्न आहे। त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं।